मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये युगंधर आरती आणि आर्ची या दोघींना विचारतो की तुम्ही इथे काय करतात, कारण त्यांनी मितालीला अंगावर टाकून जे काही आता हे आनंदीचा आणि त्यांचा प्लॅन असतो त्यानुसार बाहेर येऊन तिला असं घाबरवलेलं असतं. तेव्हा आता लगेच युगंधर त्याचा जाब त्यांना विचारतो की तुम्ही इथे काय करतात दोघी पण. तेव्हा आरती आणि आर्ची खाली मान घालतात. शिल्पा म्हणते की आनंदीच्या बहिणी, आता तुम्ही नवीन धंदा सुरू केलेला आहे का पोरी पळवण्याचा. पृथ्वी रागाने म्हणतो की आरती, अगं तुझी हिंमतच कशी झाली आमच्या घरामध्ये येऊन मितालीला हात लावण्याची. युगंधर, पाहिलेस का तू या मुलींच्या अंगामध्ये किती कोडकेपणा आहे. हिंमतच कशी झाली तुमची आता मालक साहेबांच्या मुलीला हात लावण्याची. आमच्याच घरामध्ये येतात आणि मालक साहेबांच्या मुलीला घेऊन जातात. पटतं का तुम्हाला तुम्ही जे काही वागलात. आणि युगंधर, मी तुला आत्ताच्या आत्ता सांगते की ह्या मुलींना पोलिसांच्या ताब्यात दे. तेव्हा शिल्पा आरती आणि आर्ची या दोघीवर खूप भडकते आणि खूप अगदी पेटूनच उठलेली असते. तेव्हा आनंदी मात्र आता बघत असते. आरती आणि आर्चीला भीती वाटते. त्यानंतर आता हा विद्याधर म्हणतो की ताई, अगं तू अजिबात काळजी करू नकोस. आपला दादा आहे ना, न्यायाचा पुजारी आहे तो, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू बघ यांना कशी शिक्षा देतोस तर. आणि युगंधरला म्हणतो की दादा तू यांना जा विचार की त्या इथे असे का आल्या त्यात. युगंधर मात्र आता त्यांना विचारणार. तोच लगेच आनंदी पुढे येते आणि म्हणते की मालक साहेब थांबा, माझ्या बहिणीवर अजिबात रागवायचं नाही. जे काही त्यांनी केलेलं आहे तर ते सगळं माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे. तर आता पृथ्वी म्हणतो की अगं आनंदी, आणखीन तू काय काय करणार आहेस. अगं हे असं नीच वागून तू एकतर आमच्या घराण्याचं वाटोळं केलेलंच आहे आणि आता मात्र हे नवीन तुझं वागणं, तुझ्या बहिणींना घरामध्ये असं घुसून माझ्या बहिणीला पळवायला सांगते. पटतं का तुला तुझं हे वागणं. आणि त्याच वेळेस आता प्रांजल म्हणतो की काय चाललं तुमचं, म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या घरातील मुलींना किडनॅप करणार आहात का. तेव्हा आता पृथ्वी रागाने म्हणते की आनंदी, अगं तू किती खालच्या थराला जाणार आहेस. म्हणजे तर लगेच आता आरती म्हणते की बास, एकही शब्द आता बोलायचं नाही. आणि आता आरती ही पुढे सगळं काही सांगायला सुरुवात करते की हे असाच त्रास मात्र आमच्या आनंदीला जेव्हा पळून नेलं होतं भर मंडपातून तुमच्या ह्या अगदी लाडक्या काकाने, तेव्हा आम्हाला सुद्धा असंच झालं होतं. अशीच अवस्था आमची झाली होती. आता आरती जेव्हा ही सांगायला सुरुवात करते तर विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी आणि तिच्यावर बळजबरी करायला. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. मुलांना तर खूपच मोठा धक्का बसतो. आता आर्ची म्हणते की हो, तेव्हा कुठे तुमचा कायदा गेला होता. तुमच्या ह्या लाडक्या काकाने आमच्या आबांच्या छातीवर पाय देऊन आमच्या आनंदीताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. आई आणि बापूंना माहिती असतं. त्यांना तर आनंदच वाटतो की विद्याधरचं जे काही आता हे पाप आहे तर ते मुलांच्या समोर आज शेवटी आणलेलं असतं. तेव्हा मुलांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. आता मिताली पुढे येते. मिताली म्हणते की आरती, अगं तू काय बोलतेस, काका आणि आनंदी. तेव्हा आरती म्हणते सत्य आहे, सत्य हे सत्य सगळ्यांनी तुमच्यापासून लपून ठेवलं होतं. आनंदी म्हणते की आरतीताई तू शांत हो, मी सांगते सगळं. आणि आनंदी पृथ्वीला म्हणते की पृथ्वी, तुमच्या बाबांशी लग्न माझं कधीही ठरलेलं नव्हतं. माझं लग्न तर दुसऱ्याच एका मुलाशी ठरलेलं होतं. ह्या विद्याधर काकाची मात्र माझ्यावर वाईट नजर होती. किंवा आता शिल्पा लगेच रागाने म्हणते की आनंदी तोंड बंद ठेव. तुझ्या बहिणीने जी चूक केलेली आहे तर त्यावर पांघरून घालण्याचा तू प्रयत्न करत आहे. तेव्हा मात्र पृथ्वी रागाने आत्याला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की आत्या, मला सगळं काही सत्य आहे तर ते हिच्या तोंडातून ऐकायचं आहे. तेव्हा आता प्रांजल पुढे येतो आणि मिताली सुद्धा. दोघंही म्हणतात की हो आनंदी बोल, जे सत्य आहे तर ते आम्हाला कळायला हवं. जे काही सत्य आहे तर ते आज तू आम्हाला सांग. तेव्हा आतापर्यंत जो काही घडलेला प्रकार आहे, आनंदीच्या आबांना या विद्याधरने कसं मारलं आणि कसं आमचा छळ केला, आमचं होणारं लग्न कसं मोडलं, आणि त्याच वेळेस आता देवासारखे धावून तेथे आमच्यासाठी युगंधर म्हणजे मालक साहेब आले होते आणि त्यांनी सगळ्यांच्या समोर मात्र आता हे विद्याधरला मारलं होतं माझ्या हळदीच्या दिवशी. कारण त्याने मला कसं म्हणजे किडनॅप केलं, मला बेशुद्ध केलं आणि तेथून तो मला कसं घेऊन आला. एका बाईचा वेश घेऊन तो तेथे आला होता आणि आमच्याबरोबर जे काही केलेलं आहे तर ते सगळं काही आतापर्यंत आता आनंदी ही मुलांना सांगत असते. तेव्हा शिल्पाची तर बोलती बंद होते. शिल्पा खाली मान घालून बघत असते आणि युगंधर ताटमानेने आता उभा असतो, कारण आज सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकते. तो पूर्णपणे शॉक होतो. त्यावेळेस त्याने मला पळून घेऊन मात्र माझ्यावरची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याच वेळेस आता तेथे मालक साहेब माझ्यासाठी धावून आलेत. मला त्या विद्याधरच्या तावडीतून वाचवलं, माझं जीवन वाचवलं, माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं. हे सगळं काही घडलेला प्रकार आनंदी आता मुलांच्या समोर सांगत असते. मुलं एकदम असे शॉक होतात. तरी सुद्धा मात्र एवढं करून हा राहिला नव्हता. ऐनभर लग्न होतं आणि लग्नाच्या दिवशी मात्र भर मंडपात हा आला आणि माझ्यावर वाटेल तसे आरोप करू लागला. तेव्हा माझं ठरलं
ठरलेलं लग्न सुद्धा या विद्याधर काकांनी मोडलं होतं आणि त्याच वेळेस मात्र आता जी काही परिस्थिती घडलेली आहे तर त्या सगळ्या परिस्थितीवर मात्र आता तुमच्या मालक साहेबांनी पांघरून घातलं आणि शेवटी आनंदीचं भर मंडपात जे लग्न मोडलं होतं तेव्हा मात्र मालक साहेब देवासारखे धावून आलेत आणि आता इतक्या मोठ्या समाजासमोर आनंदीची जी काही आता नाचक्की होणार आहे आणि सगळेजण म्हणतात की आता ह्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडलं, आता हिच्याशी कोण लग्न करेल, म्हणून त्यावेळेस मात्र देवदूतासारखे आता मालक साहेब धावून आलेत आणि माझ्याशी त्यांनी लग्न केलं. आता हे सर्व काही सांगितल्यानंतर आता आनंदी म्हणते की ज्या दिवशी मी तुमच्या मालक साहेबांसोबत या घरात लग्न करून आले, या घरात मी पाऊल टाकलं, त्याच दिवशी मला मालक साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की या घरामध्ये ते मात्र त्यांनी मला या घरातील अगदी सून असण्याचा, त्यांची पत्नी असण्याचा किंवा तुमची आई असण्याचा अधिकार दिलेला नाही. तेव्हा आता मुलं जेव्हा हे सर्व काही ऐकतात तेव्हा मात्र आता मुलांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते मात्र आता आपल्या वडिलांकडे बघत असतात. पुन्हा सुद्धा आता हे माहिती असतं की आता त्यांनीच आता आनंदीला पाठिंबा दिलेला असतो हे सर्व सांगण्यासाठी. तेव्हा सगळेजण मात्र एकदम शॉक झालेले आहेत. मुलांसमोर आपल्या काकाचं सत्य उघड झालेलं आहे. काकाची बोलती बंद होते. युगंधर ताटमानेने आपल्या मुलांकडे बघत असतो आणि मुलांना आता वाईट वाटतं. आता आनंदी पुढे म्हणते की हे बघा मुलांनो, तुमचा जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करा. मालक साहेब आणि माझ्यामध्ये फक्त आणि फक्त एक माणुसकीचं नातं आहे आणि हे फक्त आणि फक्त जगाच्या डोळ्यामध्ये धूळ ओढवण्यासाठी केलेला आहे. तुमच्या या काकाची पाप लपवण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. तेव्हा आता हा विद्याधर खाली मान घालतो. आता आनंदी पुढे म्हणते की पृथ्वी, हे बघा, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला परक करा, माझ्यावर द्वेष करा, पण तुमच्या बाबांचा तुम्ही असा द्वेष करू नका प्लीज. त्यांची काहीही चूक नाही. जे झालेलं आहे तर ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे काही लग्न केलं गेलेलं आहे तर फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने केलं गेलेलं आहे. बघा मुलांना, तुमचा गैरसमज झालेला आहे ते तुमच्या आईला कधीच विसरलेले नाही. आज सुद्धा त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त समिधा ताईच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता विद्याधर तर खाली मान घालून उभा असतो. आता शेवटी सगळं सत्य मुलांच्या समोर आलेलं आहे म्हटल्यानंतर आता त्याला काही बोलती बंदच होते आणि शिल्पाची सुद्धा. मुलं शेवटी आता खाली मान घालून विचार करत असतात. श्रीचं ते बोलती बंद होते आणि शेवटी सगळेजण आता बघत आहे. तरी सुद्धा आता हे विद्याधरचा पाच काही उतरलेला नसतो. शेवटी तो आता हे सगळं लपवण्यासाठी म्हणतो की वा वा आणि धने धर ही काठी धर, म्हणून आता तो ते नोकराच्या हातामध्ये काठी देतो आणि म्हणतो की वा 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 खूपच छान, आणि टाळ्या जोरजोराने वाजवतो आणि म्हणतो की काय भन्नाट कथा रंगवली अगदी एकदम काळजामध्ये हात घालण्याची. आता मात्र हा सगळं काही मात्र आता जे आनंदीने सत्य सांगितलेलं आहे तर त्यावर कसं पांघरून घालायचं, ते कसं आता अगदी दाबून टाकायचं, यासाठी मात्र आता हा याची बोलती चालू करतो. मात्र आता विद्याधर लगेच मुलांना म्हणतो की हे बघा पोरांनो, आनंदीने अगदी कथा रचलेली आहे, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. परंतु तुमचा हा बाप आहे ना, तर तो बाप मात्र दिसता तसा साधा सुद्धा नाही, तो एक नंबरचा पोहोचलेला आहे. कारण हा खूप हुशार माणूस आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःची पाप मात्र दुसऱ्याच्या माथ्यावर कशी म्हणजे टाकायची हे याला चांगलं जमतं. त्याचा पुरावा मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला देतो. फक्त एकच मिनिट थांबा. तेव्हा मात्र आता लगेच तो फोन करतो आणि फोन करून आता ज्या माणसाने आता युगंधरच्या विषयी आता म्हणजे जे खोटं सांगितलं होतं, जेथून मात्र आता हा विद्याधरच्या गाडीमध्ये स्फोट घडवलेला आहे, जे माल सप्लाय केला होता, तर तेथील माणसाला मात्र आता पकडून घेऊन येण्यासाठी सांगतो. शलाका आतमध्ये येते. आता युगंधर मागे वळून बघतो तर शलाका आतमध्ये आलेली आहे. शिल्पा रागाने तिच्याकडे बघते. सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो की नक्की आता ह्या सगळ्यांचं काय सुरू आहे आणि नक्की हे सगळेजण काय करत आहे. आता हे सगळं कसं आणि काय हे रचण्यासाठी, आता हे सगळं दाबून टाकण्यासाठी शेवटी शलाकाच्या गुंडांनी मात्र आता त्या माणसाला पकडलेलं असतं आणि त्याच माणसाला पकडून त्यांनी आतमध्ये आणलेलं असतं. युगंधर म्हणतो की शलाका तू इथे काय करतेस. तेव्हा शलाका रागाने मात्र युगंधरकडे बघते आणि त्या माणसाला आपल्याला आतमध्ये घेऊन यायला सांगते. तेव्हा आता पृथ्वी सगळेजण त्या माणसाकडे बघत असतात. तर पृथ्वी म्हणतो की हा तोच आहे ना ज्याने मात्र जे माल सप्लाय केला होता. त्यावरती मात्र आता लगेच विद्याधर म्हणतो की एकदम करेक्ट, हे सगळं तू म्हणजे अगदी ओळखलं. मात्र आता विद्याधर पुढे म्हणतो की हो, हा तोच माणूस आहे की जेव्हा माझ्या कारमध्ये बॉम्ब लॉस्ट झाला होता त्यावेळेस मात्र माल आहे तो मी विकत घेतला म्हणून असं त्याने सगळ्यांच्या समोर सांगितले होते. जे खरं आहे ना ते मात्र आत्ता बोलन. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि शिल्पा तर खाली मान घालते. कारण हे जे काही आहे कारस्थान तर ते मात्र आता विद्याधरने उघड करण्यासाठी, आपलं सत्य लपवण्यासाठी हे सर्व करण्याचं ठरवलेलं असतं. आणि त्या माणसाला म्हणतो की बोल, जे खरं
आहे तर ते बोल लवकरात लवकर. तेव्हा आता विद्याधर पुढे येतो. विद्याधर त्या माणसाला म्हणतो की जे खरं आहे ना ते लवकरात लवकर बोल, नाहीतर मी तुझे तुकडे करेल म्हणून त्याला धमकावतो. तेव्हा शिल्पा सुद्धा आता रागाने बघत असते तर शलाका सुद्धा त्याला धमकावते. तेव्हा तो माणूस खूपच घाबरत म्हणतो की तो जो काही दारुगोळा आहे तर तो विद्याधर साहेबांनी नव्हता घेतला, तर तो युगंधर साहेबांनी घेतला होता. आता मात्र सगळ्यांना आणखीन एक प्रकारचा मोठा धक्का बसतो आणि विद्याधर मात्र आता युगंधरकडे हसून बघत असतो. आता मुलांना तर आणखीनच मोठा धक्का बसतो की नक्की आता या घरात चालू तरी काय आहे, जे एकाआड एक सत्य लपवले जात आहे आणि ते सगळे सत्य मुलांसमोर येत आहे. तर तेव्हा तो माणूस पुढे म्हणतो की त्यांनी त्यासाठी मला भरपूर पैसे दिले आणि आता जे काही बॉम्ब वगैरे बनवून आता ह्या विद्याधरच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी सांगितलेला होता. तेव्हा तो माणूस युगंधरला म्हणतो की साहेब मला माफ करा. तेव्हा शलाका आणि आता हा विद्याधर हसत असतात, त्यांना खूप आनंद होतो. विद्याधर रागाने म्हणतो की घेऊन जा याला. आता विद्याधर पुढे येतो आणि आता तो माणूस तिथून निघून गेल्यानंतर आता तो मुलांना म्हणतो की बघितलंस का मुलांनो, हे खरं सत्य आहे. तर तुमच्या बापाने मात्र जो माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला होता त्याचा आळ सुद्धा त्याने माझ्यावरच टाकला. हा सगळेजण मात्र एकदम शॉक होतात, कुणाला काय बोलावं तेच काही कळत नसतं आणि शलाका तर तोऱ्याकतच बघत असते, कारण हे सगळ्याला मदत करणारी आता ही शलाका आहे. आणि त्यानंतर मात्र आता मुलं एकदम शॉक झालेली आहेत, कारण घरामध्ये इतकं सगळं काही घडून जात आहे आणि आता एकावर आरोप केले जातात तर लगेच दुसरा त्याचा पुरावा देतो. सगळेजण मात्र आता एकदम बघत असतात. आनंदीला एक खूप मोठा धक्का बसतो. आरती आणि आरची सुद्धा खूप घाबरलेले आहेत आणि त्यानंतर आता विद्याधर आपलं जे काही आता हे म्हणजे आल्यावर आरोप आहे ना, तर ते अगदी सगळं लपवण्यासाठी, आपलं पाप लपवण्यासाठी म्हणतो की अगदी तसंच मात्र यांनी माझ्यासोबत केलेलं आहे. कारण आनंदीने जे काही मी पळवण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर अत्याचार म्हणजे तिच्यावर जे काही अत्याचार मी केले ते सुद्धा आता हे सगळं माझ्यावर येण्यासाठी यांनी केलेलं कारस्थान आहे. हे सगळं मला गुंतवण्यासाठी आता मुद्दाम हे सर्व यांनी केलेलं नाटक आहे. अरे मी तर आपल्या पत्नीशी म्हणजे धनश्रीची एकनिष्ठ असणारा माणूस आहे आणि माझ्यावर असले आरोप होतात. अरे मी दुसऱ्या बाईकडे अगदी म्हणजे वाकड्या नजरेने तर काय ते सगळं बाजूलाच, परंतु डोळे वर करून सुद्धा बघत नाही, म्हणून आता आपली सफाई देत असतो. जे काही सत्य आहे तर ते आता मात्र दडपवण्यासाठी, आनंदीवर आरोप करण्यासाठी आणि युगंधरला पुन्हा एकदा मुलांसमोर खोटं ठरण्यासाठी आता ह्या विद्याधरचं नवीन एक नाटक आणखीन सुरू झालेलं असतं. मुलं आणखीनच शॉक होतात. सगळ्यांच्या समोर तो धनश्रीला म्हणतो की काय ग धने, तुझा का म्हणजे नवरा कसा आहे सांग यांच्यासमोर. तेव्हा आता धनश्री म्हणते की हो, अरे मुलांनो, तुमचा काका मात्र खरंच अगदी माझ्याशी एकनिष्ठ वागणारा अगदी चांगला माणूस आहे. तो कधीही असं दुसऱ्या बाईकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. म्हणजे धनश्री सुद्धा आता ह्याच्या बाजूने बोलते आणि युगंधरला सगळ्यांच्या समोर खोटं ठरवते. तेव्हा आता सगळ्यांना आणखीन धक्का बसतो. आरती आणि आरची रागाने बघत असतात. त्यांना आता नक्की विश्वास कोणावर ठेवायचा काहीच कळत नसतं. मुलं एकदम शॉक झालेली आहेत. आता मात्र विद्याधर युगंधरवर आरोप करतो की खरं तर हे आहे पोरांनो, तुमच्या बापाची नजर मात्र ह्या आनंदीवर होती. तुमचा बापच मात्र हिच्यावर भाळला होता, म्हणूनच त्याने हे सर्व नाटक केलं आणि तिच्याशी लग्न केलं. त्याला तेच हवं होतं, यासाठी मात्र त्याने हे सर्व काही केलेलं आहे. तेव्हा आता आनंदीला खूपच राग येतो. आनंदीचा जीव तळतळतो. ती म्हणते की विद्याधर सर बास करा, अजून किती खोटं बोलणार आहात आणि किती पाप लपवणार आहात. हो देवाला तरी घाबरा आता. तेव्हा आता विद्याधर रागाने आनंदीला म्हणतो की तू गप शांत राहा, तू तुझं बोलून झालेलं आहे तर आता मला बोलून दे. आता तो मुलांना म्हणतो की पोरांनो, अख्खा वाडा आणि हे अख्खं घर मात्र ह्या युगंधरच्या तालावर नाचतं आणि स्वतःला मात्र अगदी सत्पुरुष दाखवण्यासाठी याने मात्र आनंदीचं लग्न आहे तर ते दुसऱ्याच कोणत्या तरी एका मुलाशी ठरवलेलं होतं. लग्न सुद्धा खोटं ठरवलं होतं आणि आज मात्र जे काही गुन्हे तो स्वतः माझ्यावर ढकलतो ते सगळे गुन्हे याने केलेले आहेत. आणि ऐन लग्नामध्ये ह्या तुमच्या बापाने युगंधरनेच मात्र त्या पोराला गायब केलं होतं. आता आनंदीला राग येतो. आनंदी म्हणते की तुम्ही सगळं काही साफ खोटं बोलत आहात. तुम्ही मला किडनॅप केलं होतं आणि बंद खोलीमध्ये डांबून ठेवले होते. तुम्ही माझ्यावर अत्याचार करण्याचे पूर्ण प्रयत्न केले होते. तेव्हा आता विद्याधर रागाने म्हणतो की ए गप राहा तू. तो आनंदीवर सुद्धा आरोप करतो आणि म्हणतो की तुला युगंधरची बायको का व्हायचं होतं, की त्याची संपत्ती आणि त्याचं जे काही आहे ना रुबाब सगळं काही मिळवण्यासाठी आता त्याच्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा होता, म्हणून तू त्याच्याशी लग्न केलंस. आता मुलं एकदम शॉकून बघत असतात. आरती आणि आरचीला मात्र ह्या विद्याधरचा फारच राग येतो, कारण सगळ्यांना आता समजतं की विद्याधर किती खोटं बोलत आहे. आणि हे बघ आता जे काही तू युगंधरच्या सोबत प्लॅन करीत होती मला जाळेमध्ये अडकवण्यासाठी, म्हणून त्याच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुम्हाला साथ दिली होती. तेव्हा आता आरती काही गप्प राहत नसते. आरती म्हणते की किती खोटं बोलणार आहात,
आता स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःचं पाप लपवण्यासाठी एका स्त्रीच्या अगदी आबरूवर किती चिखलफेक करणार आहात तुम्ही. थोडीशी तरी लाज वाटून दे तुम्हाला. आनंदीवर जे काही अत्याचार तुम्ही केले होते त्या आरोपाखाली मात्र तुम्हाला पोलिसांनी जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. ते पोलीस सुद्धा खोटे आहेत का? तेव्हा आता पुन्हा सगळेजण शॉक होतात. सगळेजण पाहत असतात. मुलांना काहीच कळत नसतं की नक्की आता हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा विद्याधरची काही बोलती बंद होत नसते. तो म्हणतो की ओ आरती मॅडम, आहो तुमचा हात जो काही आहे ना युगंधर मालक साहेब, तर तो पोलिसांना सुद्धा आपल्या खिशामध्ये ठेवतो. पोलिसांना सुद्धा खरेदी करतो. हे जे काही आहे तर ते तुमच्या मालक साहेबांना खूपच चांगलं जमतं. तेव्हा आता लगेच शलाका म्हणते की मुलांनो, विद्याधर जे काही सांगत आहे तर ते अगदी खरं आहे. कारण त्या दिवशी विद्याधर येथे नव्हता. शलाका सुद्धा आता इकडे मुलांना आता हे विद्याधरावर विश्वास बसण्यासाठी त्याच्या बाजूने बोलते. मात्र शलाका आता खोटं बोलते. ती म्हणते की आमचं एक काम होतं, त्या कामासाठी आता हा विद्याधर बाहेर शहराकडे गेला होता. तसं आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे. तेव्हा आता विद्याधरला लगेच म्हणतो की हो ना, आता बघा स्वतः तुमची मावशी सुद्धा ही खरं सांगत आहे आणि वहिनीची सख्खी बहीण ती सुद्धा ही सांगत आहे, मग तिच्यावर तरी विश्वास ठेवा. तेव्हा आता धनश्री लगेच म्हणते की हो हो करा ना, खरंच मुलांना विचार करा तुमच्या काकांचा. तेव्हा विद्याधर म्हणतो की हो विचार करा, मी जर इतका भयंकर असतो ना जेलमधून मात्र मी सही सलामत सुटलो असतो का. तेव्हा आता शलाका ही अगदी हसत असते. परंतु शिल्पा मात्र आता तोऱ्यातच बघत असते. कारण विद्याधरला जेलमधून कसं सोडवलं हे फक्त तिला माहिती असतं आणि आनंदीला. आणि पुढे म्हणतो की ह्या आनंदीने स्वतः जामीनवर मात्र माझी कोर्टामध्ये जाऊन सुटका केली होती सही करून. आता धनश्री सुद्धा खोटं बोलते की मी स्वतः मात्र ह्या आनंदीसमोर पदर पसरला, तिचे पाय धरले, तिला सांगितलं की अगं तू आता युगंधर भाऊजींची बायको झालेली आहेस. पाया पडले, तिला अगदी विनवण्या केल्या की बोल ना, दे ना, आता तू या घराची मालकीन झालेली आहे, माझ्या नवऱ्याला तरी सोडून दे, त्यांना बाहेर काढ. तेव्हा कुठे तिने माझं ऐकलं आणि ह्या आनंदीने पोलिसांच्या समोर जाऊन त्या स्वतःच्या हाताने त्या जामीन पेपरवर सही केली. तेव्हा मात्र आता धनश्री सुद्धा आपल्या नवऱ्यासाठी खोटं बोलत आहे. आता शलाका, विद्याधर आणि धनश्री यांनी आता चांगला ट्रॅप रचलेला असतो. तेव्हा मुलं एकदम शॉक होतात. आनंदी रडत असते कारण जे काही आज आरोप तिच्यावर होत असतात. मात्र आता आनंदी म्हणते की धनश्री ताई, अहो किती खोटं बोलतात, माझ्याकडून ती सही फसवून घेतली होती, हे तुम्हाला नाही आठवत का. आता विद्याधर जोरातच ओरडतो की अगं फसून नाही, तू तर सौदा केला होता, खूप मोठा सौदा केला होता. ह्या युगंधरच्या साथीने मात्र तुम्हाला सगळ्यांना मला जेलमध्ये सडवण्याचा प्लॅन होता. तेव्हा आता युगंधर मात्र खाली मान घालून बघत असतो. त्याला खूप राग येत असतो पण तो अजूनपर्यंत शांत असतो. परंतु आर्चीला मात्र आता खूप राग येतो. आर्ची म्हणते की गप्प बसा, जितकं तुम्ही खोटं बोलत राहताल ना तितकी तुमची पापं आहे तर ती आणखीन उघड होत राहणार आहे. तेव्हा आता आनंदी जीव तोडून सांगते की पृथ्वी, मिताली, प्रांजल, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या काकाने मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता, हा माणूस तुम्हाला फसवतोय. तेव्हा मात्र आता आनंदीकडे बघत असतात. तर हा विद्याधर रागाने म्हणतो की ए तू गप्पच राहा, आज कितीही काही झालं तरी ह्या युगंधरचा मात्र खरा चेहरा मी मुलांसमोर आणणार म्हणजे आणणारच. तेव्हा आता शिल्पा इतक्या वेळ शांत होते पण शिल्पा लगेच आता विद्याधरवर फारच ओरडते की विद्याधर तोंड बंद कर, तू खूप काही बोललेला आहेस. आता विद्याधर म्हणतो की ताई अगं तू यामध्ये पडूच नकोस, तुला माहितीच नाही की अजूनपर्यंत हा युगंधर कसा आहे तो. तेव्हा आता प्रांजल ओरडतो. प्रांजल म्हणतो की प्लीज सगळ्यांनी शांत बसा, कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे आम्हाला काहीच कळत नाही, नक्की चालू तरी काय आहे या घरामध्ये. पृथ्वी म्हणतो की हे बघा, आम्हाला आणखीन मूर्ख बनवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. एका बाजूला आता पोलीस रेकॉर्ड आहे आणि एका बाजूला प्रत्यक्ष साक्षीदार, कुणावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही म्हणून मुलं पूर्णपणे गोंधळून गेलेले आहेत. आता माई म्हणतात की एक गोष्ट मी तुम्हाला सांगते मुलांनो, तुमचे बाबा कधी खोटं नाही बोलणार, तुम्ही प्लीज त्यांच्यावर विश्वास ठेवा. बापू सुद्धा म्हणतात की विद्याधर अरे स्वतःच्या भावाच्या पाठीत अगदी खंजीर खुपसताने जरा सुद्धा काहीतरी मनाला वाटून दे. आता विद्याधर बापूंना म्हणतो की तुम्ही गप्पच राहा, कशाला उगाच त्या युगंधरची तळी गाजवतात. आज किती काही झालं तरी आता हा युगंधर कसा आहे तर तो बाहेर येणार म्हणजे येणारच आणि हाच खरा सूत्रधार आहे. यानेच मात्र माझ्या कारमध्ये बॉम्ब ठेवून मला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आता आनंदी जोरात ओरडते सगळं खोटं आहे, खोटं. तेव्हा आता विद्याधर मात्र आनंदीला अगदी ओरडतो की तो गप्पच राहा, मध्ये बोलूच नको. तेव्हा आता आरती जोरात ओरडते की अहो किती खोटं बोलतान. तेव्हा आता धनश्री सुद्धा ओरडते की नाही, माझा नवरा निर्दोष आहे, निर्दोष. आणि शलाका म्हणते की हो हे सगळं काही युगंधरचा प्लॅन आहे, युगंधरने अगदी रंगून आणलेला. तेव्हा मात्र आता सगळा गोंधळ निर्माण झालेला असतो. एकीकडून मात्र शलाका आणि धनश्री ओरडत असते आणि दुसरीकडून आनंदी, आरती हे सगळेजण आणि हा विद्याधर मोठमोठ्याने ओरडत असतो. एक प्रकारचा खूप
मोठा गोंधळ निर्माण झालेला असतो. तेव्हा मात्र आता युगंधर खूप जोरात ओरडतो की बास 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 झालं. तेव्हा सगळेजण आता युगंधरकडे बघत असतात. तेव्हा आता युगंधर मात्र आता सगळ्यांना अगदी डोळे मोठे करून सांगतो की गप्प राहायचं. सगळ्यांना आता चेतावणी देतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब मी कशी शांत बसू. विद्याधर सर मात्र तुमच्यावर तुमच्या चारित्र्यावर सतत शिंतोडे उडवत आहे. मी कसं गप्प राहणार. तेव्हा आता युगंधर म्हणतो की आनंदी थांब. तुला किंवा मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. त्यांना विश्वासाची परीक्षा घ्यायची असती ना, त्यांना कितीही पुरावे जरी दिले त्यांचा विश्वास बसत नसतो. तेव्हा आता युगंधर मुलांना म्हणतो की हे बघा मुलांनो, तुमच्या समोर दोन बाजू आहेत. एक खरी बाजू आहे आणि एक खोटी बाजू आहे. त्यामुळे तुम्हाला तिघांनाच ठरवायचं आहे की आता तुम्हाला विश्वास कुणावर ठेवायचा आहे. त्यामुळे हे बघा तुम्ही तिघेही आता मोठे झालेले आहात. तुम्हाला आता स्वतःची बुद्धी आहे आणि समीराचा आशीर्वाद सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही ठरवायचं आहे तर ते सगळं तुम्ही ठरवू शकता. अशा घाणेरड्या आरोपांना मात्र उत्तर देण्यासाठी मी चिखलात नाही उतरणार. त्यामुळे आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जो काही हा निर्णय आहे आमचा तर मी तुमच्या तिघावर सोडतो. तेव्हा आता माई पुढे येते आणि युगंधर मात्र आतमध्ये निघून गेलेला असतो. तेव्हा मुलं विचारत पडतात तर माई म्हणते की पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तुमचे बाबा एकदम खरं बोलत आहेत. पूर्ण आशा आहे की तुम्ही योग्य तो निर्णय घेताल. तर बापू सुद्धा म्हणतात की मुलांनो, खरंच मला माहिती आहे की तुम्ही सत्याची साथ देताल. आता सगळेजण मात्र बघत असतात तर पृथ्वी म्हणतो की आम्हाला थोडासा वेळ हवा आहे बापू. तेव्हा आता पृथ्वी मिताली आणि प्रांजलला म्हणतो की चला मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. आपण रूम मध्ये जाऊयात. ते तिघही आता आपल्या रूम मध्ये निघून जातात. बिचारी आनंदी रडत असते तर शिल्पा आता रागाने हे शलाका आणि विद्याधरकडे बघत असते. तेव्हा आता सगळेजण एकदम शॉक झालेले आहेत. आता मुलांना नक्की काय निर्णय घ्यायचा आहे. मुलं आता ठरवायला आतमध्ये गेलेले आहेत. विद्याधर आणि आता ही शलाका आनंदीकडे बघत असतात कारण त्या दोघांनी चांगला ट्रॅप रचलेला असतो आणि मुलांना आणखीनच भडकवण्याचा आता प्रयत्न करत आहे. तेव्हा आता मुलं एकदम शॉक झालेली आहेत. तेव्हा मुलांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला आहे. तेव्हा मुलांनो आता नक्की काय निर्णय घ्यायचा आहे हे मुलावर सोपवला गेलेला आहे. म्हणून आता युगंधर काही न बोलता आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता पृथ्वी आज जो काही त्यांचा निर्णय झालेला आहे तर ते सगळ्यांच्या समोर आता युगंधरला म्हणत असतात की तुम्हीच म्हणाला होतात ना, कारण हा जो काही निर्णय आहे तर तो केवळ मात्र आता तुम्ही परिस्थितीमुळे घेतलेला आहे आणि त्रासातून. त्यामुळे आता हे जे काही नातं आहे त्या नात्यातून तुम्ही मुक्त व्हा आणि आनंदीला डिव्होर्स द्या. तेव्हा आता आनंदीचा हात कचकनी मात्र दारावर आदळतो आणि तिच्या हातातील बांगड्या फुटून हातामध्ये काचा घुसतात आणि शेवटी युगंधर वळून आनंदीकडे बघत असतो तर पृथ्वी चुटक्या वाजवतो आणि आज जो काही निर्णय आहे तर तो तुम्हाला घ्यावाच लागेल असं चुटक्या वाजवतच म्हणतो. तर तुमची मुलं तुम्हाला निवडावी लागतील किंवा ती आनंदी. मुलं अजूनपर्यंत आनंदीचा रागराग करत आहे. तेव्हा आता हे सगळं शिल्पा आणि विद्याधरचं कारस्थान असणार आहे कारण मुलांना आणखीन भडकून देण्यासाठी युगंधर मात्र आपल्या आनंदीकडे पाहत असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.